श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात काल रात्रीपासून रांगा, रात्री 10 पासून भाविक दर्शनासाठी रांगेत। त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी। ब्रह्मगिरीला फेरा मारण्यासाठी जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी कालपासून गर्दी। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी। खंबाळे फाटा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। मुंबई गोवा महामार्गावर पळसपेपासून वडखळपर्यंत अवघ्या 24 किलोमीटर अंतरात तब्बल 1252 खड्डे। त्यामुळे यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर। सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 8 महिन्यांपासून बंद। नूतनीकरण काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला हा घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर। प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका। पुढचे 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। यावेळी सुसाट वारे वाहण्याचाही अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा दमदार कमबॅक। जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी। पुढील 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागझरी ओढ्याला पूर। टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्यानं लोकांचं नुकसान। पुण्याच्या रामवाडी भागातील भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहनं खोळंबली। भुयारी मार्गातून पाणी वाहून जाण्याची कोणतीही सोय केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप। कोलकाता बलात्कार घटनेविरोधात वाशीमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून निषेध आंदोलन। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना रक्षाबंधन साजरं। जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधल्या। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी गोगावलेंना राख्या बांधल्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी। कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली। भेटीनंतर विद्यार्थिनींनी आमदार अमोल मिटकरींना राखी बांधली। राखी पौर्णिमेनिमित्त वाशिमच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या। डिजिटल राख्यांना नागरिकांकडून पसंती। भारतामध्ये घुसखोरी करून नाशिकच्या पाथर्डी गावात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक। एटीएसची कारवाई। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यातील भाविकांकडून 4000 रुपये घेतल्याचा प्रकार उघड। मंदिर समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन। 1.5 महिना उलटूनही शासकीय घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा पगार मिळाला नसल्यानं आंदोलन। भीकेतून जमा झालेला पैसा मुख्यमंत्री शिंदेंना पाठवणार। आंदोलनकर्त्यांची भूमिका। पोषण आहारात अळ्या आणि जाळ्या आढळल्यानं खळबळ। लातूरच्या घनसर गावातली घटना। लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त। निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं बांधकाम थांबवण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर सिमेंट काँक्रीट टाकून मारण्याचा प्रयत्न। भंडाऱ्यातल्या टाकला गावातला प्रकार। 3 दिवसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रकार उघडकीस। जळगाव जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ। लेखापरीक्षण अहवालाच्या माहितीनं समाधान न झाल्यामुळे गोंधळ। पंढरपूरचे उपनगर टाकळीमध्ये शिंदे गट आणि पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा। हाणामारीमध्ये 7 ते 8 जण जखमी। परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पोलीस ठाण्यातच जप्त केलेल्या 12.5 लाखांच्या मुद्देमालावर पोलीस शिपायाचा डल्ला। अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार। आरोपीवर गुन्हा दाखल। रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला गावाकडे घेऊन जात असताना भीषण अपघात। अपघातात दोन्ही बहीण भावाचा मृत्यू। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरची घटना। नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दुधाच्या टँकरला अपघात। चालकासह 5 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी। पर्यटनासाठी आलेल्या 3 जणांचा रायगडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू। तिघेही महाबळेश्वरचे रहिवासी असल्याची माहिती। मुलाच्या व्यसनाला कंटाळून जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या। गोंदियाच्या देवरी तालुक्यातली घटना। देवरी पोलिसांकडून आरोपी वडिलांना अटक। अधिक तपास सुरू। यवतमाळच्या लोहारा परिसरात एकाची धारदार शस्त्रानं हत्या। हत्येप्रकरणी 1 जण पोलिसांच्या ताब्यात। रामनाथ सोनटक्के असं या मृत व्यक्तीचं नाव। हत्येचं कारण अस्पष्ट।
सासूरवाडीला जावयाचा मृतदेह आढळला. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी इथली घटना. बायकोसह सासू सासऱ्यांनाही अटक. 30 ऑगस्टपर्यंत तिघांना कोठडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.